ओके. तर मुळात ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ परसेप्शन म्हणजे आपण इथे कन्स्ट्रक्शन हा शब्द जर आपण नीट घेतला तर आपण जसं आता मॅडमने पाहिलं की प्रॉपर पाया भक्कम जसा लागतो तसं कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंगचं आपण कन्स्ट्रक्शन पाहूया. बिल्डिंगचं जर बिल्डिंग कशी बांधली जाते कोणी सांगेल का? जसं मॅडमने एक पाया हा एक सांगितलं त्याच्यानंतर खूप माहिती नाही. ऐकते का मी? ब्ल्यू ब्ल्यूप्रिंट आपला. येस, आपण एक ब्ल्यूप्रिंट तयार करतो त्याच्यानुसार आपण पण काय प्रोसेस काय असते म्हणण्याची. येस श्याम सर. तर स्टेप बाय स्टेप एक गोष्ट आपण त्याला निर्माण करत गेलो. बरोबर आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक गोष्ट तयार करावी लागते. सर तुमचं बोलणं झालंय का आवाज नाही ओके, येते आम्हाला? फाउंडेशन नंतर मिडल, टॉप, त्याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतात. सर तुमचा आवाज मध्ये गेला होता श्याम सर. तर कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे स्टेप बाय स्टेप, जसं फाउंडेशन, फाउंडेशन नंतर फ्लोर, फ्लोर नंतर आपण डोअर, विंडोज, असा एक एक पार्ट करत जातो. तसं कन्स्ट्रक्शन मध्ये आपण परसेप्शन मध्ये पण स्टेप बाय स्टेप एखादी परसेप्शन करत 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 पुढे 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 जातो, असं बरोबर. त्याला. येस सर, करेक्ट. खरं तर हा आपण कन्स्ट्रक्टिव्ह जो थेरीज आहे किंवा हा सिद्धांत आहे आपण जर नीट पाहिलं तर आता जसं कन्स्ट्रक्शन या शब्दातच आपल्याला जसं आता श्याम सरांनी पण सांगितलं किंवा आपण सगळ्यांनी सांगितलं होतं त्यानुसार की हा येस शरद सर. शरद सर तुम्ही म्यूट आहात सर, अनम्यूट करा स्वतःला शरद सर. Hello, am हा I audible, sir? येस सर, ऑडिबल. येस येस, यू कॅन स्पीक. In our routine programs or in office, if we employ somebody, our perception is slowly built up about that person, whether he is a sincere worker, dependable, can he do banking work. This is how we go on constructing his image in our perceptual mind. ओके. That can be called as a constructive theories. ओके. ओके सर, थँक्यू. तर आपण हे जे आता कन्स्ट्रक्शनचं पाहतोय त्याप्रमाणे जसं शमसरांनी सांगितलं आपल्याला किंवा आपण सगळ्यांनी जसं सांगितलं की वन बाय वन ज्या स्टेप बाय स्टेप आहेत की एक पहिला पाया झाला की त्याचा प्रॉपर वरचं थोडं फाउंडेशन क्लिअर करून त्याच्यावरती एक एक मजले, पण ते मजले तयार करताना पण काही पिलर्स असतात. हे पिलर्स पॅक असणं खूप गरजेचं असतं. तसंच परसेप्शन्स मध्ये आपल्याला ज्या आहे पिलर्स म्हणू शकतो आपण किंवा ह्या गोष्टी आहेत ह्या त्या पद्धतीच्या आपण याच्यात करत असतात. त्याच कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपली प्रोसेस परसेप्शनची असते की ती एक एक स्टेप बाय स्टेप असते. जसं आपण पाहतोय ती कन्स्ट्रक्टिव्ह थेअरी इज द एम्फासाइज दॅट द परसेप्शन इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस वेन इंडिव्हिज्युअल कन्स्ट्रक्ट दिअर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड बेस्ड ऑन सेन्सरी इनपुट कंबाईन्ड विथ कॉग्नेटिव्ह प्रोसेस. म्हणजे कॉग्नेटिव्ह प्रोसेस करताना त्यांनी परसेप्शनच्या याच्यात काय म्हटलं की ती एक सक्रिय अशी ही मानसिक प्रक्रिया आहे आणि ही मानसिक प्रक्रिया ही व्यक्तीच्या कॉग्नेटिव्ह जी प्रोसेस आहे त्या कॉग्नेटिव्ह प्रोसेसच्या आधारे किंवा त्याच्या बेसवरती ते एक सायकोलॉजिकल इमेज है ना परसेप्शनची ही एक तयार होत असते आणि ती इमेज तयार झाल्यानंतर त्याला मिनिंग दिलं जातं. खाली जर आपण पाहिलं तर बॉटम अप प्रोसेसिंग सुरुवातीला जो आपण म्हटलंय की अनलाईक देर इज दॅट व्ह्यू परसेप्शन ॲज अ डिरेक्ट रिफ्लेक्शन ऑफ सेन्सरी डेटा. म्हणजे बॉटम अप प्रोसेसिंग सुरुवातीला कुठलेही पास्ट एक्सपिरियन्सचा त्याच्यावरती इम्पॅक्ट न होता हं, आली तशी ती माहितीचं हे करणं किंवा ती दिसते मग त्याला मिनिंग नाही लागत, फक्त त्याच्याविषयीचा आपण कलर, रंग, आकार याची जाणीव होते तसं होतं. मग नंतर त्याला टॉप डाऊन प्रोसेसचा शेवटी शेवटी त्याचा वापर करून त्याला एक मिनिंग देण्याचं काम केलं जातं हे आपण बघितलंय. इथं उदाहरण जर नीट घ्यायचं तर आपण नीट पाहतोय की उदाहरण घ्यायचं ठरलं
की एखादी विद्यार्थी असतो, तो एखादी आकृती पाहताना आपली अपेक्षा किंवा ज्याला आपण एक्सपेक्टेशन म्हणतो, एक्सपेक्टेशन, पास्ट एक्सपिरियन्स है ना, याचा वापर करून आपल्याला कोणती इमेज आपण त्याला देऊ शकतो किंवा कुठलं मिनिंग आपण देऊ शकतो, ते आपण त्याला देण्याचा आपण प्रयत्न इथे करत असतो. मग मुळात कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरी आपल्याला नेमकं काय सांगतं, की व्यक्ती जेही परसेप्शन करतं, तीही जी सक्रिय यात जो रॉ डेटा असतो किंवा त्याला आपण रॉ इन्फॉर्मेशन असते, रॉ स्टिम्युलस वरून येणारं जे रॉ इन्फॉर्मेशन जे असते, त्याला आपण व्यक्तीचं जे ज्ञान असेल, त्याचं नॉलेज असेल, त्याचा एक्सपिरियन्स असेल, किंवा त्याचा जो स्कीमा आहे, किंवा जे रेफरल त्याला एक असं म्हणजे रेफरल आपण कॉन्टेक्च्युअल जो म्हटलो, त्याच्या मदतीने एक अर्थ देण्याचं आपण काम करत असतो. त्याचबरोबर पुढे जे आपण म्हणतो की कोर प्रिन्सिपल ऑफ कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरीज, याचे कोर प्रिन्सिपल आपल्याला काय काय सांगता येतील किंवा काय असू शकतील असं आपल्याला वाटतं. आपल्या समोर आहे ऑलरेडी. सर, मगाशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर, की तो कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये बहुतेक आपण जे एखादी गोष्ट तयार करतो किंवा त्याची रचना करतो, त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह असा शब्द वापरतो. एक्झॅक्टली. हा, येस. थँक्यू. कोर प्रिन्सिपल बघ आता आपल्या समोरच दिलेलं आहे, स्क्रीनवर दिसतंय. ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ परसेप्शन काय आहे? जस्ट आपण तेच सध्या चर्चा केली इतक्यात. उदाहरण पण आपण त्याच दिलं. आता जे सांगितलं आपण की परसेप्शन ही एक सक्रिय अशी प्रक्रिया आहे. ती निष्क्रिय, ती पॅसिव्ह नाही आहे, ती ऍक्टिव्ह अशी प्रोसेस आहे. आणि ती व्यक्तीच्या उपलब्ध असणारे जे सेन्सेशन असतात, त्याच्यातून ती पुरवली जाणारी जे इन्फॉर्मेशन असते आणि कॉग्नेटिव्ह प्रोसेस असते, त्याच्या आधारे एक सायकोलॉजिकल इमेज, व्यक्तीची कॉग्नेटिव्ह इमेज म्हणा, सायकोलॉजिकल इमेज म्हणा, ती तयार होते. आणि आता जे मी थोड्या वेळ उदाहरण दिलं की एखादा विद्यार्थी ससा, बदक पाहत असतो, ते पाहताना त्याला जे नामकरण करताना तो त्याच्या एक्सपेक्टेशन, पास्ट एक्सपिरियन्सेस, कॉन्टेक्च्युअल इफेक्ट याचा आधार घेऊन तो त्याला त्याचं अर्थ लावत असतो, त्याला मिनिंग देतो किंवा ते इंटरप्रिएट करत असतो. मग याला आपण परसेप्शन इज मग काय, याच्यात जर ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्टिंगचा एका वाक्यात आपण जर हे करायचं, तर फर्स्ट लाईन आपल्याला येते की परसेप्शन इज अ नॉट अ पॉसिव्ह द वे ऍक्टिव्हली बिल्ड द मिनिंग. बिल्ड द मिनिंग म्हणजे आपण कन्स्ट्रक्ट करतोय मिनिंग परसेप्शन मध्ये, त्या गोष्टीसाठी आपण मिनिंग आपण बिल्ड करतोय म्हणजे मिनिंग देतोय त्याला, म्हणजेच कन्स्ट्रक्शनच्या साथ. पुढचं जे आहे इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इनपुट अँड कॉग्नेटिव्ह प्रोसेसेस, याच्यात काय आपल्याला म्हणता येईल? येस रणजित. येस सर, शेवटचं एक वाक्याचं फक्त सांगा ना. ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्टिंग वन इंटरप्रिटेशन ओव्हर अनदर. वरच्या याच्यातच का? हा हा, पहिलंच ऍक्टिव्ह फर्स्ट पॉइंट मधलं लास्ट सेंटेन्स. ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्टिंग वन इंटरप्रिटेशन ओव्हर द अनदर. हा, पण ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्टिंग म्हणजे अगोदर जे व्यवस्थित एक कन्स्ट्रक्ट झालं, बिल्ड झालेलं आहे, ज्याला पास नॉलेज आपण म्हणतो. की आता मला ससा आहे, त्यांनी जे ससा डग जे म्हटलंय, की ससा डग याची एक इमेज माझ्या मनामध्ये तयार झाली, म्हणजे ती बांधली गेलेली आहे अगोदरच. तर मी नवीन तसं झाल्यावरती त्या बांधलेल्या नॉलेजचा, म्हणजे माझ्याकडे अगोदर माहिती असलेल्या नॉलेजचा किंवा मिनिंग असलेल्या नॉलेजचा मी दुसऱ्या गोष्टीवर, तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या गोष्टीवरती मी त्याचा वापर करतो आहोत आणि त्याचा आधार घेऊन मी त्याला मिनिंग देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी इंटरप्रेट करताना त्या कन्स्ट्रक्ट झालेल्या नॉलेजचा दुसरी गोष्टीला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तिथे मी त्याचा आधार घेऊन तिथे मिनिंग लावतोय. बरं, म्हणजे सशा सदृश्य जर दुसरा एखादा प्राणी आला, तर आपल्याला सशाचं जे परसेप्शन झालंय ते आपण इथं त्याचं इंटरप्रिटेशन त्या रेफरन्सने करणार. एक्झॅक्टली, पास नॉलेजचा आपण तिथे वापर करतो त्याचा. गॉट इट. येस. The integration of sensory input on cognitive process मध्ये the perception involves the integrating sensory input with cognitive process such as expectation, knowledge and contextual information. आता आपण इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी, आपण इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी काय आहे
हे आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या सेन्सेसचा इंटिग्रेशन, एकत्रित अनुभवाचा एकत्रित वापर करून जे परसेप्शन आपल्याला होतं, जी माहिती आपल्याला ब्रेनपर्यंत पोचवली जाते, त्या ते माहिती सोबतच ज्या त्यांनी जे म्हटले की एक्सपेक्टेशन आहे, त्याचं नॉलेज आहे, कॉन्टेक्च्युअल इम्पॅक्ट आहे, कॉन्टेक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, याचा कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये त्याचं काय करतं, एकत्रीकरण केलं जातं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा. आणि त्याचा हे घेऊन एकत्रितपणे ते नंतर ते करून मिनिंग लावून त्या पद्धतीने जे इन्व्हायरमेंटचा वापर करून एक मिनिंग त्या गोष्टीला दिलं जातं, असं ते इथे म्हणतायत. मग याच्यात उदाहरण पुढे आपण जर नीट पाहिलं तर की एखादी चुकीचे अक्षर किंवा अपूर्ण शब्द असलेले वाक्य वाचताना आपल्याला आपलं भाषेचं नॉलेज आणि त्याचा कॉन्टेक्स्ट वापरून आपण त्यातील ते रिकाम्या जागा भरतो, जे आपण म्हणतो अगोदर पण शिकलो की आपण अपूर्ण जागा पूर्ण करत असतो. एखादी शब्द चुकला की तरी आपण त्याला बरोबर वाचतो. हे कशामुळे होतं, तर आपला ते पास्ट नॉलेज आहे, हा, किंवा कॉन्टेक्च्युअल नॉलेज आहे की तिथे काय शब्द, बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस स्पेलिंग चुकून जातं, शब्द चुकतो, पण आपण म्हणतो की नाही, या कॉन्टेक्स्ट मध्ये हा शब्द बसत नाहीये, इथे याच्याऐवजी हा शब्द असायला हवा होता, तो प्रॉपर बसतो. मग आपण तो तिथे लावण्याचा तो आपण लावण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करत असतो. पुढच्याच स्कीम, रोल ऑफ स्कीमाज, जे म्हटलंय रोल ऑफ स्कीमाज म्हणजे परसेप्शन तयार होताना रोल ऑफ स्कीमाचा जो रोल आहे तो एक महत्वपूर्ण. आपल्याला माहिती आहे की स्कीमा म्हणजे आपल्याला काय, एक आपली एक मानसिक चौकट, एक मानसिक अशी इमेज, सायकोलॉजिकल, आपण एक स्कीमा जो तयार करून ठेवतो पिक्चर्स मध्ये पकडून ठेवणं ज्याला आपण म्हणतो, तो कशाच्या बेसवरती असतो, तर जे आपले पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत किंवा पास्ट नॉलेज आहे, त्याची एक सायकोलॉजिकल एक त्याला एक काय लिमिटेशन करून एक चौकट, ज्याला बॅरिकेड्स आपण म्हणतो, ते आपण तयार केलेलं असतं. आणि त्याच्यातून जी नवी माहितीचं आयोजन किंवा नवीन इन्फॉर्मेशन, न्यू इन्फॉर्मेशन आपल्याला येतो, तर त्याचं ती न्यू इन्फॉर्मेशन आपण समजून घेण्यासाठी, तिला इझीनेस करण्यासाठी आपण नवीन सेन्सेशनचा, नवीन इन्फॉर्मेशनची एक आहे, त्याच्यासाठी त्याला स्कीमा आपण देतो, म्हणजे ती इमेज जी तयार झालेली आहे तिचा तिथं प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यातून त्याला आपण काय म्हणतो, त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं होतं, सेम तेच उदाहरण त्यांनी मला वाटतं इथं दिलंय रेस्टॉरंटचं. की रेस्टॉरंटचा आपण जर प्रॉपर पाहिला की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण गेलेलो आहोत, तिथलं नवीन रेस्टॉरंटचा काय असते, रेस्टॉरंटमध्ये कसं असतं, काय असतं, तिथली प्रोसेस काय असते, है ना, तिथलं जो विचार काम करणारा व्यक्ती आहे त्याला आपण कसं बोलवावं, त्याच्याशी कसं बोलावं, आपलं बिहेवियर काय असेल, बाकीचं तिथे काय असू शकतं, याचा एक अंदाज आपल्या अगोदरच्या पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे किंवा आपण तो अनुभव ते अगोदरच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यामुळे तो आपल्याला असतो. मग एखाद्या न्यू रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथल्या गोष्टी काय असाव्यात त्या रेस्टॉरंटचं, आपण ना बऱ्याच वेळेस नाव ऐकलेलं असतं, खूप छान आहे, हे आहे, त्याच्यासारखंच आहे. मग तसं एक्सपेक्टेशन्स घेऊन आपण तिथे जातो. पास्ट एक्सपिरियन्सेस आहे, एक्सपेक्टेशन आहे, आणि तिथे गेल्यावरती त्याची जी रचना असते, जे स्ट्रक्चर आहे, तिथले जे मॅनेजमेंट आहे, आणि तिथले जे एन्व्हायरमेंट आहे, ते आपल्याला एंट्री केल्या केल्या लगेच कळतं का, तर आपल्या डोक्यामध्ये जो जुना स्कीमा जो फिक्स आहे रेस्टॉरंट विषयीचा किंवा अगोदरच्या पास्ट एक्सपिरियन्स होतो, त्याच्यावरून त्या रेस्टॉरंटच्या बद्दलची माहिती आपल्याला पक्की बसते, आणि म्हणजे आपण तरी समजून घेण्यात आपल्याला मदत होते, किंवा आपण त्याच्याविषयीचा इंटरप्रेट अर्थ चांगला आपण लावतो. पुढचा आहे टॉप डाऊन प्रोसेसिंग. याचा आपल्याला याच्यासाठी काय की कन्स्ट्रक्टिव्ह थेअरीमध्ये टॉप डाऊन प्रोसेस खूप महत्वाची मानले जाते, कारण कन्स्ट्रक्शनच्या शेवटी काय असतं, टॉप बिल्डिंग पूर्ण बांधायची असते, तर मग बिल्डिंग पूर्ण बांधली, तर ती बिल्डिंग बांधताना केव्हा ती पूर्ण होईल, पूर्ण बिल्डिंग कधी तयार होतं की त्या बिल्डिंगला कोणीतरी, त्याला बिल्डिंग आहे झाली आता एक पूर्ण बिल्डिंग, इथं आपण राहायला येऊ शकतो, ऑफिसेस किंवा त्याचा वापर आपण वापरण्यायोग्य त्याचा करू शकतो, असं म्हणजे प्रॉपर त्याला मिनिंग जोपर्यंत एखाद्या गोष्टीला मिळत नाही. म्हणून म्हणून कन्स्ट्रक्ट थिअरीमध्ये या टॉप डाऊन प्रोसेसिंगला महत्व आहे, कारण टॉप डाऊन प्रोसेसिंगमध्ये आपण काय करतो, पास्ट नॉलेज, एक्सपेक्टेशन्स है ना, रेफरन्स, कॉन्टेक्च्युअल इम्पॅक्ट, याच्या मदतीने आपण अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतो.
म्हणून इथे टॉप डाऊन प्रोसेस खूप महत्वाची मानलेली जातं. याच्यात अजून एक हे आपण दिसतंय जर उदाहरणामध्ये पाहिलं तर तुम्ही आपण जर पाहत असाल खाली टॉप डाऊन प्रोसेसला एक्झाम्पल देणं की इन अ नॉइझी एन्व्हायरमेंट यू मे रेकॉग्नाइज समवन्स वाईज बेस्ड ऑन द प्रायर नॉलेज अँड एक्सपेक्टेशन. म्हणजे खूप असं गोंधळाचं असं वातावरण आहे आजूबाजूला, तरी तुम्ही ज्यांचा एखाद्याचा जो ओळखीचा असा आवाज आहे तो आपण ओळखतो, है ना. आणि तो आवाज का बरं ओळखतो आपण? कारण आपल्या जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत त्याचा आवाज अगोदर ऐकलेला आहे आणि हा आवाज त्याच्या एक्सपेक्टेशन्स आहेत याच्या प्रभावाखाली याच्या इम्पॅक्टने आपण तो आवाज ओळखू शकतो. म्हणून टॉप डाऊन प्रोसेसिंगचा कन्स्ट्रक्टिव्ह थिअरीमध्ये महत्वाचा असं रोल आहे असं मानलं देताना त्यांनी मानलेलं आहे. मॅन्युअल काय आणि कॅरेक्टर नाही का ते कॉन्टेक्च्युअल इन्फ्लुअन्स. बोला मॅडम. कॉन्टेक्च्युअल इन्फ्लुअन्स पण मोठ्या याच्यात असतो. याच्यात आपण पाहिलं की कॉन्टेक्च्युअल इम्पॅक्ट मिनिंगला आपण असतो की मागे पण आपण पाहिलं की कॉन्टॅक्ट चेंज झाला की सेम एक्शन्स असतील, सेम वर्ड असेल, सेम कृती असेल, त्याचा अर्थ बदलत असतो. म्हणून तो शेपिंग ऑफ परसेप्शन करण्यासाठी परसेप्शन ज्यावेळेस शेप करतोय त्याला हे करतोय तर तेव्हा या गोष्टीचा मोठा प्रभाव त्याच्यावरती होतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस उदाहरण पण मागच्या वेळेस पाहिलं होतं की द सेम ऑब्जेक्ट मे बी परसिव्ह डिफरंटली डिपेंडिंग ऑन इट्स बॅकग्राऊंड. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती सेम ऑब्जेक्टचं डिफरंट परसिव्ह म्हणजे त्याच्याविषयी वेगळी अर्थ त्याला लावला जाऊ शकतो. तर फॉर instance or a gray square may appear darker or lighter depending on the color of the surrounding background. जसं त्यांनी एक सांगितलं की एक करडा रंगाचा एक चौकोन दिसतोय आपल्या समोर, त्याला वेगवेगळी पार्श्वभूमी दिली, बॅकग्राऊंड जर वेगवेगळे असेल तर त्याच्या ज्या छेटा आहेत त्या वेगवेगळ्या दिसू शकतात. म्हणजेच रंग जो आहे तो कलर्सचा याच्यावरती तो इम्पॅक्ट करतो. तो कलर जो बॅकग्राऊंड आहे तो इथे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतो आणि त्याचं परसेप्शन वेगळं होऊ शकतं. असं त्यांनी जे उदाहरण दिलं म्हणजे कॉन्टॅक्स्ट बदलला त्या पाठीमागे कुठल्याही गोष्टीचा तर तो कॉन्टॅक्स्ट बदलला की त्याचं मिनिंग बदलू शकतं किंवा बऱ्याच वेळेस बदलतं. पुढचं जे म्हणतो आपण कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच इन अँबिग्युटी. अँबिग्युटी म्हणजे आपल्याला माहिती आहे की संदिग्धता, त्याला आपण अस्पष्ट असं असतं, कोलाहल असतं, कन्फ्युजन स्टेट असतो, कन्फ्युजन माइंड असतं. त्याच वेळेला त्याच्यात जर हे असेल तर काय होतं बऱ्याच वेळेस की जी अस्पष्ट बाजू आहे जेव्हा जी क्लिअर नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपला ब्रेन काय करतो की त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे, त्याचं फास्ट नॉलेज काय आहे, एक्सपेक्टेशन काय आहेत याचा आधार घेऊन त्याचा बेस घेऊन तो काय करतो, जे अँबिग्युटी आहे ती अँबिग्युटी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपला ब्रेन करत असतो किंवा आपण नेहमी करत असतो. जिथं नेकर क्यूब च यांनी इथं आपल्याला उदाहरण दिलेलं दिसतंय की नेकर क्यूब पाहताना त्याची प्रतिमा जी आहे, त्याचं इमेज आहे, त्याचं पिक्चर्स पाहताना आपल्याला दोन वेगवेगळ्या दिशांना ते दिसू शकतं. किंवा बऱ्याच वेळा आपल्या म्युलर लायरच बघा, ते म्युलर लायरच्या याच्यातच जर आपण नीट पाहिलं त्या प्रयोगामध्ये तर जे एरो आहे त्या एरोच्या वेळेस है ना त्याची मोठी बाहेरची बाजू आहे ती जर बाहेर असेल आणि मोठी आत असेल तर आपल्याला ते मोठे वाटतात आणि त्याच्यात उलट असेल तर ते आपल्याला ती रेषा ती लाईन आपल्याला लहान वाटते. पण मग पण बऱ्याच वेळेस याचा आहे काय करतो तर आपल्याला दिसतं, मग तेवढं दिसण्याचा आपण आपला पास्ट एक्सपिरियन्स आता ज्यांनी म्युलर लायरचा आता हे केलेला आहे, ज्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे त्यांना माहिती आहे की आता काय आहे. तर ते ज्यावेळेस तो सेम मिळवर लाईट दुसरा करत येईल तेव्हा तो दुसरा जरी म्हणत असला तरी तो तो सांगताना आपण काय म्हणत, अरे नाही नाही सारखीच आहे लाईन, है ना, मेजर सारखेच आहे, ते दिसताना थोडी वेगळे दिसत आहे. म्हणजे पास्ट नॉलेजचा आपल्या तिथं वापर होऊन आपण ते जे अँबिग्युटी आहे, जो संदिग्धता आहे ना, जे अस्पष्टपणा आहे, जो क्लिअरनेस नाही आहे ती गोष्ट आपण क्लिअर करू शकतो. पण या थेरीज वरती काही म्हणजे अगोदर आपण थेरीज पाहिल्यात, कॉग्नेटिव्ह थेरीज पाहिल्यात अगोदर. ते कॉग्नेटिव्ह थेरीजचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रभाव किंवा इम्पॅक्ट झालेला दिसतो. म्हणून त्याचा वापर इथे आपण त्या दिवशी पण म्हटलं की मुलाचं परसेप्शन तयार होण्यासाठी, जसं त्या दिवशी आपण एक म्हटलं होतं की बॉटम अप प्रोसेसिंग म्हणजे लहान मुलगा जेव्हा शिकतोय सुरुवातीला नवीन नवीन गोष्टी तर तिथे तो टॉप बॉटम अप प्रोसेसिंगचा तिथे
वापर करतोय. तर जेन पियाजे यांची जी थिअरी आहे, पियाजे यांची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटची, त्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटचा थेअरीचा या कन्स्ट्रक्टिव्हिस्ट व्ह्यूच्या याच्याने एक महत्वाची आणि भक्कम अशी आपल्याला फाउंडेशन त्याचं तयार केलेलं आपल्याला दिसतं. तर काय होतं त्याच्यात, पियाजे यांनी त्यांच्या थिअरीमध्ये असं दाखवून दिलंय की ज्या ज्या वेळेस ही चाइल्ड, ज्या ज्या वेळेस हे मुलं पर्यावरणाशी किंवा आजूबाजूच्या वातावरणाशी जेव्हा ते कम्युनिकेट करत असतात किंवा त्याच्याशी ते अकोमिडेट होत असतात आणि ऍडजस्ट होत असतात, त्याच्या वेळेस ते कम्युनिकेट करताना ते स्वतःच्या दृष्टिकोनातून जगाचं काय करतात ते आकलन करतात किंवा जग समजून घ्यायला स्वतःच्या दृष्टिकोनातून ते करतात आणि ते सक्रियपणा ते घडतं. म्हणजे ऍक्टिव्हली ही प्रोसेस कशी घडते, ती ऍक्टिव्हली घडत असते. ही ऍक्टिव्हली करत, जसं एक्झाम्पल जर दिलं की पीआयजीच्या स्टेज ज्या आहेत कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटच्या, जर आपण त्या पाहिल्यामध्ये, तर त्या टप्प्यामध्ये मुलं वस्तू असतील, घटना असतील किंवा वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट असेल त्याच्याविषयीची अंडरस्टँडिंग आहे मुलांची किंवा त्याला इंटरप्रेट करण्याचं जे आहे ते वयानुसार आणि त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार ते बदलत जात आहे. आणि हे स्पष्ट हे पीआयजींनी त्यांच्या थेअरीमध्ये केलेलं आहे जर आपण पाहिलं. आणि आपण पण तेच म्हणतोय की अनुभव आल्यानंतर आपलं परसेप्शन बदलतं. बराच वेळा सुरुवातीला एक वेगळं परसेप्शन असतं, नंतर आपण परसेप्शन बदलतो, चेंज करतो किंवा सुधारतो. कधी अनुभव आल्यानंतर किंवा एक ठराविक वयानंतर वेगवेगळे एक अनुभव आपल्याला येतात ते करतात. जेरोम बर्नर यांचा जो ब्रुनर यांचा जो पुढचा जो सिद्धांत आहे, जो आपण पाहिला होता ब्रुनर यांचा सिद्धांत, तो सुद्धा ह्या कॉग्नेटिव्ह प्रोसेसवरती त्यांनी जे केलं की परसेप्शनच्या कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये त्यांची ही भूमिका आपल्याला महत्वपूर्ण आपल्याला त्यांनी त्यांचा जो थेरी मांडली होती की अ, जी माहिती आहे, जी सेन्सेशन इन्फॉर्मेशन आहे, त्याला व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून आपण जे अर्थ लावतोय, ते व्यक्तीच्या कॉग्नेटिव्ह प्रोसेसचा, कॉग्नेटिव्ह जे प्रोसेस होतात त्याच्यात मग पर्टिक्युलरली हाऊ अवर परसेप्च्युअल एक्सपिरियन्स इज शेप बाय द इन्फ्लुएन्सेस अँड एक्सपेक्टेशन, की ते करताना आपल्याला जे इन्फ्लुअन्स करतात कॉग्नेटिव्ह स्ट्रॅटेजीज असेल, प्रायर नॉलेज असेल, त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावरती त्या स्ट्रॅटेजी कॉग्नेटिव्ह स्ट्रॅटेजी करताना आपल्याला होतं, असं जेरम यांनी त्यांच्या त्या याच्यामध्ये सांगितलं होतं. मग याचं उदाहरण देताना किंवा ब्रुनर यांनी काय केलं, ब्रुनर यांच्यापैकी व्यक्ती ज्यावेळेस काही पिक्चर्स परसेप्शन करतो किंवा तो परसिव्ह करत असतो की ते पिक्चर असेल, कॉग्नेटिव्ह त्याचे स्ट्रॅटेजीज असेल किंवा संशोधनामध्ये लोक बऱ्याच वेळेस काय होते, लोक जे दिसतं है ना, जे दिसणारे स्टिम्युलस आहेत, म्हणजे दृश्य त्याला आपण काय म्हणतो, पण ते बघू शकणारे स्टिम्युलस आहे, त्याचा अर्थ लावण्यासाठी आपण रेफरन्स देतो. रेफरन्सेसचा आपण काय करत असतो, वापर करत असतो आणि एक्सपेक्टेशनचा तिथे वापर करून त्याच्यातून आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. की आपण जसं आता तुम्ही रिसर्च मेथडचं जे लेक्चर्स पाहता त्याच्यात की आपण आपल्या जो रिसर्च करतोय त्याला आधार म्हणून तो अजून पक्का देण्यासाठी आपण रेफरन्स देतो की कुठले कुठले अजून त्याला आधार झालेले आहेत. तसाच आधार किंवा जुन्या गोष्टींचा झालेल्या असलेल्या माहितींचा तिथे आपण दुसऱ्यांनी केलेल्या अभ्यासाचा आपण आधार देत असतो. इथे आपण आपलं परसेप्शन करताना आपण आपल्याला माहिती असलेल्या नॉलेजचा आपण आधार घेऊन न्यू परसेप्शन किंवा न्यू अर्थ त्या गोष्टीला देण्याचं काम आपण करतो. रिचर्ड ग्रेगरी यांचा जो रिसर्च, ग्रेगरी रिसर्च फोकस ऑन द रोल ऑफ कॉग्नेटिव्ह प्रोसेस इन परसेप्शन, पर्टिक्युलरली हाऊ अ परसेप्च्युअल एक्सपिरियन्सेस इज शेप्स बाय रेफरन्स अँड एक्सपेक्टेशन्स. यांचा मुळात रिचर्ड ग्रेगरी यांचा जो आहे की त्याने केले ह्या की यांचा जो परसेप्शनचा जो आहे प्रोसेस आहे, ही व्यक्तीचा जो व्यक्ती बऱ्याच वेळेस जो अनुमान लावत असतो ना, इन्फ्लुएन्सेस, की अनुमान लावतो ना, काही गोष्टीचा अंदाज बांधतो आपण त्याला म्हणतो, किंवा हायपोथेसिस आपण म्हणतो की हायपोथेसिस आपण अंदाज बांधतो, अंदाजे की आतापर्यंत त्याचे एक्सपेक्टेशन असतील, त्याच्यानंतर त्याचे कॉग्नेटिव्ह काय म्हणतात फॅक्टर्स असतील, त्याचा प्रभाव व्यक्तीवरती कसा पडतो याचा अभ्यास त्यांनी सांगितलं होतं. त्याच्या पुढे जे एक्झाम्पल दिलेले आहे की ग्रेगरींनी त्यांच्या त्या एक्झाम्पलच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं ऑप्टिकल इल्युजनचं दिलंय त्यांनी, की ऑप्टिकल इल्युजनचं जे कार्य आहे त्याच्यातून आपण आपलं मेंदूचं जे पूर्वज्ञान आहे किंवा आपण एक्सपेक्टेशन आहे त्याच्यातून आपण जी सेन्सेशनल इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इम्पॅक्ट कधी बऱ्याच वेळेस आपल्या परसेप्शन वरती प्रभाव टाकतं. मग बऱ्याच वेळेस आपण असा पाहणं, असं दिसतं, म्हणजे जसं आपण म्हणतोय याचं जर अगदी लांबून दिसतंय ती सावली नसून तो माणूस आहे, हे आपल्याला काय करतात की तशी माणसाची आकृती आपल्या
आपण अगोदर आपल्या डोळ्यांनी ऑप्टिकल इल्युजनच्या याच्यामध्ये ती की आपण ती पहिले पाहिलेली आहे आणि तशी आकृती आपण पहिली पाहिलेली आहे. मग तोच आपण आधार घेऊन हे करतो, पण पुढे जाऊन करतो की ते आपला ऑप्टिकल आपल्याला इल्युजन झाला, तो भास आपल्याला झाला आहे, आपल्या डोळ्यांनी तो केला आहे. डोळ्यांनी आपल्याला जी माहिती केली तिच्या बेसवरती आपण अर्थ त्याचा इंटरप्रेट केलं होतं. पण मग ते म्हणून या कॉग्निटिव्ह फॅक्टरचा म्हणजे आणि त्यांनी पाहिलेला त्याच्या ऑप्टिकल इल्युजन्स मधून आपल्या डोळ्याच्या प्रायर नॉलेजचा है ना त्याचा इम्पॅक्ट होऊन आपण ते चुकीचं परसेप्शन तिथे केलं. त्याच्यानंतर आपण ते बदलतो गोष्ट तिथं अनुभव घेतल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर. पण रिचर्ड गेगर यांचा हा जो थेरी आहे, त्यांचे जो त्यांचा रिसर्च आहे, तो सुद्धा परसेप्शनचं एक क्षेप करण्यासाठी त्यांचं योगदान आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण पाहिलं की पुढे इम्प्लिकेशन पाहिलं की इम्प्लिकेशन्स काय काय आहेत है ना. काय इम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याचे उपयोग आपण म्हणू शकतो की एज्युकेशनमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह थेरीचे आहेत की एज्युकेशनमध्ये कुठे कुठे आपण वापरू शकतो. जसं थोड्या वेळापूर्वी मॅडमनी सांगितलं होतं की मुलाला काही समजायचं असेल तर त्याचा पाया हा भक्कम लागतो. मग कशा पद्धतीने आपण एज्युकेशनमध्ये इम्प्लिकेशन करू शकतो परसेप्शन थेरीचा, आपण जर थोडं सांगू शकता. एज्युकेशनमध्ये आपण कसा इम्प्लिकेशन करू शकतो, अप्लाय करू शकतो, वापर करू शकतो. आपण हात वरती करावा, म्हणजे समोर दिलेलेच आहे आपल्याला, म्हणजे मला वाटत नाही की खूप आपल्याला हे करावं लागेल, आपल्या समोर आहे. एज्युकेशन मध्ये आपण काय कन्स्ट्रक्टिव्ह थेरीचा आपण काय वापर करू शकतो, कसा वापर करू शकतो, जसं थोड्या वेळापूर्वी मॅडमनी सांगितलं होतं आपल्याला त्या पद्धतीने. तर लर्निंग ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे ना. लर्निंग ही कशी आहे, ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. आणि जे स्टुडंट आहेत ते स्टुडंट ऍक्टिव्ह प्रोसेसने येणाऱ्या अनुभवाने. येस स्वप्नील सर. तर आपण त्यांना ना प्रॅक्टिकल करू द्यावेत. एक्झॅक्टली, आपण इफ त्यांना दे डू प्रॅक्टिकल. this is what we do even our practicals on every Sunday. We take an exposure of actual instruments and try to build our perceptions about the theories. या सर करेक्ट. जसं आता स्वप्नील सरांनी सांगितलं की आपण त्यांना प्रॅक्टिकल करू द्यायला पाहिजेत. जसं त्यांनी आपल्या प्रॅक्टिकलचं सांगितलं की आपण रविवारी जे प्रॅक्टिकल्स करतो त्याच्याने प्रॅक्टिकल कसं केलं जातं, ते काय असतं, त्याचा एक प्रॉपर अनुभव, म्हणजे फक्त प्रॅक्टिकल नाही, त्यात आपण त्यांना जेही शिकवणार आहे त्याचा जर त्यांनी अनुभव घेतली, त्याची अनुभूती त्यांनी घेतली, तर अनुभूतीने माणूस जास्त शिकतो. आणि त्याच्यातून त्यांचं ते बिल्ड झालेलं परसेप्शन आहे, परसेप्शन त्यांना लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहतं. आणि त्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होतात आणि ते कायमस्वरूपी त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर होऊन ते लक्षात राहतं, कारण त्याच्या त्यांनी स्वतः अनुभव हा घेतलेला असतो. गुड, बढिया सर, स्वप्नील सर. अजून कोणी सांगू शकेल आपण काय हे करू शकतो? येस रणजित सर. हा येस सर. म्हणजे मी तोच विचार का एवढं करत होतो की मला म्हणजे आपल्या पारंपरिक आपल्या जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यात आपण फक्त नॉलेज गेनचा विचार करतो की जे माहिती पुस्तकात दिलेली आहे ती जशीच्या तशी आपण माहिती घेतो. पण कन्स्ट्रक्टिव्ह थेरीच्या याच्याप्रमाणे आपण मिळालेल्या माहितीचा पुढच्या आपल्या शिकण्यावर म्हणजे टॉप डाऊन प्रोसेसिंगवर आपण त्याचा ती थेरी किंवा ती की प्रिन्सिपल आपण वापरावी असं ह्या ह्याच्यामधून मला दिसतं की एज्युकेशनमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह थेरीज काय काम करतात तर ती टॉप डाऊन अप्रोच की जिथं मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण नवीन माहिती किंवा त्याच्यातली जास्तीची आणि खोलवर माहिती घेतो. एक्झॅक्टली सर. खूप छान मुद्दा तुम्ही सर तो मांडला सर, की आपण आत्ताच्या आपण तसं आता बऱ्यापैकी एज्युकेशन सिस्टम पण बदलते आहे. बऱ्याच शिक्षकांनी जरी अभ्यासक्रम जुने असतील तरी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती थोड्या आता कल्पक झालेल्या, आपल्याला त्याचा क्रिएटिव्ह पद्धतीने शिकवतात, वेगवेगळ्या अँगलने मुलांना अंडरस्टँडिंग होईल, त्यांना कन्सेप्ट कळतील शिकवतात. पण जोपर्यंत मुलगा स्वतः करत नाही,
स्वतः त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तो त्याच्या कन्सेप्ट आहे ना, तो बिल्डअप त्यांनी स्वतःच्या कन्सेप्ट स्वतःनी बिल्ड करणं, जसं म्हणजे त्यांनी स्वतःची बिल्डिंग नॉलेजची त्यांनी तयार करणं, त्याचा अनुभव त्याने घेणं, ते तयार करताना म्हणून ती चांगली भक्कम तयार होते. बढिया रणजित सर. अजून कोणी आपण एक घेऊ फक्त शेवटचा आणि पुढचा आपण अजून सायकोथेरपीवरती जाऊया. वो जो किताबें छप के आई हैं, अजून एक कोणी नाही? यस श्रीराम सर. मैं आ रहा हूँ सर, 2 मिनट रुकिए, आपके पास आता हूँ. हा आवाज येतो सर. येस. हाँ एज्युकेशन देने मध्ये वाले हैं, 3 सेमेस्टर हो, 3 सेमेस्टर कन्स्ट्रक्टिव्हिटी हमारा थिअरी फाइनल हो आपण गया है, चौथा चल रहा बऱ्याच है. ठिकाणी वापरू शकतो. नवीन जर काही कन्सेप्ट मुलांना शिकवायचे असतील तर आपण बऱ्यापैकी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने त्यांना शिकवू शकतो. आणि आता तर आपकी रूटीन बऱ्यापैकी में सोशल स्कोर कार्ड मीडिया, दे रहा था सर. हाँ, आर्टिफिशियल जब आपको इंटेलिजन्स 5 नंबर किंवा की इवन यूट्यूबवरती सुद्धा बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळते. तर या सर्वांचा उपयोग आपण एज्युकेशनमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिटी म्हणजे त्यांचे जे कन्सेप्ट बिल्डिंग त्यामध्ये आपण करू शकतो. प्लस आता कन्स्ट्रक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विषय असा आहे की लँग्वेज लर्निंग जर करायची असेल, ॲडिशनल लँग्वेज म्हणजे सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज, तर त्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिटीचा चांगला पुरेपूर उपयोग होऊ शकतो. कारण तो एक नवीन कन्सेप्ट बिल्डिंग असतो त्या मुलासाठी. बरोबर. येस अस्मिता मॅडम. नमस्कार सर. जुन्या आणि नवीन ज्ञानाची सांगड घालून जे ज्ञान दिलं जातं आणि ठीक उदाहरणार्थ ठीक ठीक. रूढी, संस्कृती, परंपरा. ठीक ठीक. ओके. हा मॅडम बोला ना. थँक्यू सर. झालं. जुन्या आणि नवीन ज्ञानाची सांगड घालून जे ज्ञान दिलं जातं त्याला कन्स्ट्रक्टिव्ह ज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ संस्कृती, परंपरा, रूढी. कसं कसं उदाहरण द्या ना एखादं. उदाहरणार्थ आपण लहान मुलाचंच घेतलं तर त्याला आई शिकवत असताना, एबीसीडी शिकवत असताना आपण आपल्या पद्धतीने शिकवतो. पण आता नवीन पद्धतीमध्ये टीचर टीव्ही वरती दाखवतात. त्याचबरोबर ते डान्स करून गाण्याच्या पद्धतीने शिकवतात त्यांना. बरोबर, म्हणजे वेगळ्या अँगलने पोरांना समजेल त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगलने आपण त्यांना शिकवू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांनी ते ओन करणं खूप गरजेचं. जोपर्यंत मुलं ते ओन करत नाही विथ तोपर्यंत. ऍक्शनद्वारे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. मुलं कुठलीही थँक लर्निंग जोपर्यंत ओन करत नाही तोपर्यंत ते कन्सेप्टली ते प्रॉपर क्लिअर करू शकत नाहीत. म्हणून त्यांना ते अनुभव त्याचा द्यावा, स्वतः त्यांनी ओन करावं, याच्यासाठी त्यांना आपण ॲज अ टीचर म्हणून आपण प्रवृत्त करणं गरजेचं आहे. हेच रणजित सर. थँक्यू सर. एक इम्पॉर्टंट मला याच्यातून आत्ता लक्षात आलं की जेव्हा मी हे वाचत होतो तेव्हा वाचताना एक फक्त असं म्हणजे इम्प्लिकेशन अँड ऍप्लिकेशन आणि एज्युकेशन असं मी वाचत गेलो. पण ह्याच्यामध्ये जे आत्ता ह्या थेरीमध्ये जे शिकतोय की एक्सप्लोरेशन अँड इंटरॅक्शन हे जे 2 शब्द आहेत, जे आत्ता तुम्ही काही जे प्रश्न विचारताय, तुम्ही जे काय एक्सप्लोर करायला लावताय किंवा जे इंटरॅक्शन होतंय त्याच्यामधून जे लर्निंग होतंय ते दॅट इज मोर दॅन अ पॅसिव्ह रिसेप्शन ऑफ इन्फॉर्मेशन. दॅट इज समथिंग वॉट वी आर बिल्डिंग अवर नॉलेज अँड कन्सेप्ट. येस सर. येस. येस. थँक्यू. चलो सायकोथेरपी. काय सायकोथेरपी काय आहे? सायकोथेरपी काय असतं? काय असतं बरं सायकोथेरपी? मला माहिती नाहीये, कोणी सांगता का? रणजित सर थोडा थांबायला होतं तुम्हाला. मला थोडं. अस्मिता आनंद मॅडम, रुपाली जाधव मॅडम, सविता धावडे मॅडम, पल्लवी भागवत मॅडम, सुप्रिया पाटील मॅडम, श्रीकांत नाईक सर. जरा आपण बोलावं है ना थोडं. चुकलं तरी काही हरकत नाही आहे. सचिन सर. हा स्वप्नील सर. हा, आपले जे मानसिक आजार असतात
त्या आजाराच्या संदर्भात सर आवाज नाही येते स्वप्नील सर आपण. मैं ऑडिबल? येस सर, येस सर. ओके ओके. मानसिक रुग्ण जे असतात त्यांना बरं करण्यासाठी आपण ज्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्याच्याशी सायकोथेरपी त्याच्याशी संबंधित. ओके. येस करेक्ट सर. अजून कोणी? येस सुप्रिया मॅडम. सर सायकोथेरपी म्हणजे आपले काही मेंटल डिसऑर्डर्स असतात तर ते मेंटल डिसऑर्डर्सचं ट्रीटमेंट घेण्यासाठी आपण सायकॅट्रिस्टकडे जातो आणि तिथे जे थेरपी किंवा ट्रीटमेंट घेतली जाते त्याला सायकोथेरपी असं म्हणतात. सायकॅट्रिस्ट सायकोथेरपी देतो मॅडम? ट्रीटमेंट देतात ना सर तिथे आपल्याला अकॉर्डिंग टू द टेस्ट कंडक्टेड नाही नाही, तिथे सायकॅट्रिस्ट सायकोथेरपी देतात का? सायकॅट्रिस्टचं सजेशन्स असतात ना सर मला वाटतंय. सजेशन सायकॅट्रिस्ट मेडिसिन्स देतात. हा मेडिसिन म्हणजे ते टेस्ट वगैरे येस कंडक्ट येस करतात. येस. हा टेस्ट त्याच्या करून ते करतात. हा टेस्ट. आपल्याकडे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. हो बरोबर सर येस. बरोबर. येस. सायकॅट्रिस्ट हे MBBS नंतरून MD मेडिसिन सायकॅट्री मध्ये असतील किंवा डिप्लोमा PG डिप्लोमा वगैरे असतात, ते सायकॅट्रिस्ट असतात. आणि थोडी कन्सेप्ट ही पण आपली क्लिअर होणं गरजेचे आहे की आपण जे हे करतोय आपण सायकोलॉजिस्टच्या याच्याने थोडं आपण शिकतो आहोत आणि ते जी. सायकॅट्री ते प्रॉपर मेडिसिनल वेनी जातात आणि मेडिसिनचे साईड इफेक्ट सायकॅट्रिक मेडिसिनचे हे खूप आहेत. म्हणून बऱ्यापैकी ओके. सायकोलॉजिस्ट लोक मेडिसिन्स अवॉइड करण्याचं आपण सांगत असतो ओके सर. लोकांना. ओके. येस. पण ते काही ठिकाणी त्यांच्या काही सायकॅट्रिस्टकडे सायकोथेरपिस्ट असतात म्हणून ते त्यावेळेस काही जण आता त्याचा वापर करायला लागले आहेत. कारण की लोक सायकॅट्रिस्ट ड्रगला नाही म्हणतात तर त्यावेळेस त्यांना थेरपीसाठी त्यांच्याकडे एक वेगळा माणूस काही ठेवतात. म्हणजे तुम्ही जे म्हटलं ते काही 100% चुकीचं नाहीये. त्यांच्याकडे सायकोथेरपिस्ट असू शकतात, ते हा. थेरपी देऊ शकतात. येस सर. करेक्ट करेक्ट. येस. ओके ओके सर. येस येस. येस शीतल मॅडम. सर आवाज येतोय? हा येतो. सर सायकोथेरपी म्हणजे मला असं वाटतं आपल्या दैनंदिन जीवनातील भावना आणि व्यवहार यांच्याशी रिलेटेड जर आपण एखाद्या प्रॉब्लेम मधून जात असो त्याच्याशी निगडीत जर आपल्याला अतिरेक झाला आणि त्याच्या स्वादुपिंडावरती जर काही परिणाम झाला तर त्या थेरपीज मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे मला असं म्हणायचं की जे डेली रुटीन मध्ये आपण जे अतिविचारामुळे व्यवहार आणि भावनांवरती इफेक्ट होतो त्याला मे बी सायकोथेरपी बोलतो. शीतल मॅडम तुमच्याकडे मी थोड्यांचं बाकीच्यांचं बोलणं झाल्यावरती मी तुम्हाला परत सांगतो तुमच्या याच्यावरती. यस शरद सर. Particularly, it is a therapy used by counseling to husband and wife. If there are differences, we can reconcile them psychologically, or so that is called as a therapy. ओके. कॅन काउन्सिलर डू थेरपी? Hello. कॅन एनीवन काउन्सिलर डू थेरपी? कुठलाही काउन्सिलर थेरपी करू शकतो का? No, the one who is qualified to do that will be able to counsel them, both of them, understand what is their perception, and then arrive at a so that he can take, many things cannot be like schizophrenia, cannot be corrected with psychotherapy. It has to have medicines. या. यस करेक्ट. बट काउन्सिलिंग प्रोसेस अँड थेरपी both are different, not same. Yes, sir. Yeah. Yes, Aparna ma'am. Thank you, Sharad sir. Thank you. सायकोथेरपीमध्ये बेसिकली सर एखाद्या गोष्टीविषयीचं जे आकलन असतं तर ते आकलनामध्ये काही
डिस्टॉर्शन असतील म्हणजे त्याच्यामध्ये चुकीच्या संकल्पना असतील तर त्या चुकीच्या संकल्पना समजावून सांगून त्याच्यामध्ये त्याच्या मागचं जे थॉट प्रोसेस आहे किंवा थॉट पॅटर्न्स आहेत तर ते मॉडिफाय करण्यासाठी त्या पेशंटला स्वतःविषयी म्हणजे तो कुठे चुकतोय ह्याचं भान देणं आणि त्याच्यासाठी त्याला मदत करणं याला थोडक्यात आपण सायकोथेरपी म्हणू शकतो असं वाटतं सर. करेक्ट करेक्ट मॅडम. येस, मी रणजित सरांना बऱ्याच वेळ थांबवून ठेवलं होतं. रणजित सर. येस सर, मी आता अपर्णा कुलकर्णी जे मॅडमनी जे सांगितलं ना, एक्झॅक्ट मला तेच म्हणायचे की ज्याच्यामध्ये फक्त त्यांनी जो म्हणजे पॅटर्न फक्त जो वापरला त्याच्यामध्ये एक फक्त मला ऍड करायचं की एक परसेप्शन पण आपण आपलं बदलायला मदत करतात थेरपीमध्ये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. येस, परफेक्ट, थँक्यू. शीतल मॅडम, तुम्ही जे सांगत होता ते थोडं क्लिअर झालं असेल तुम्हाला. हा सर, हा सर. हं? की आपण नाही मला थेरपी एक्सप्रेस आपण नाही नाही. करता आलं ते येस मला नीट येस. शब्दांमध्ये पण मला हा तेच हा, बोलायचं तुम्हाला तेच एक्सप्रेस. म्हणायचं होतं. येस 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 येस. येस सुप्रिया मॅम. सर मी एक थेरपिस्टचं स्पीच ऐकलेलं होतं. तर आपल्याला कोणीतरी ऑब्झर्व करत असेल आणि हे आपल्याला जाणवलं आणि हे आपल्याला त्याला पण कळून द्यायचं असेल तर आपलं जे व्रिस्ट वॉच असते त्या व्रिस्ट वॉच कडे बघायचं. तर तो जो ऑब्झर्व करणारा असेल ना तो पण सेम त्याच्या व्रिस्ट वॉच कडे बघतो असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यात. ओके. नाही, हे प्रत्येकाचे काही टेक्निक्स असतात सांगण्याच्या. हा, मग आपला हा. त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की तो आपल्याला ऑब्झर्व करतोय असं. ओके. येस श्याम सर. थेरपी आणि काउन्सिलिंगमध्ये भरपूर डिफरन्स आहे. थेरपीमध्ये मेडिसिनचा यूज होतो. काउन्सिलिंगमध्ये फक्त आपण त्याला ॲडवाईस आणि सजेशन देतो. मेडिकेशन. आणि सर जर सर थोडं करेक्ट करतो. मेडिकेशन थेरपीमध्ये मेडिसिनचा यूज होतो. हो सर. आणि आपण सायकोथेरपीमध्ये आपण फक्त मेडिकेशन देत नाही. नाही नाही सर, आपण त्याच्यामध्ये त्याच्या जर परसेप्टिव्ह काही त्याच्यामध्ये चेंजेस झाले असतील, जसं त्याचं डिप्रेशनमध्ये आहे किंवा एन्झायटीमध्ये आहे, तर त्या केसमध्ये आपण त्याचं परसेप्शन चेंज करण्याचा हा काउन्सिलिंगचा पार्ट होतो. सर काउन्सिलिंग आणि थेरपी सायकोथेरपी दोन्ही पण परत वेगवेगळे आहेत. मी शरद सरने जे म्हटलं तेव्हा तेच म्हटलं, दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही एक थर्ड मेडिकेशन थेरपी आणि सायकोथेरपी दोन्ही वेगळे आणि परत काउन्सिलिंग अजून त्यांच्यापेक्षा वेगळी. आपण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही वेळेस काही जण ते अबेल असतात म्हणून ते सायकोथेरपी वापरतात. पण म्हणून ते हो दोघं सर. एक नाही होत. म्हणून काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी, आता पुढच्या वर्षी तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस आहे स्पेशल. तर त्यावेळेस तुम्हाला की काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलिंग प्रॉपर काउन्सिलिंग वेगळी आणि थेरपी वेगवेगळे आहेत. काउन्सिलिंग थेरपी हो सर, पण आपण मेडिकेशनचा यूज नाही करत ना. आपण नाही करत, मी आपण तेच म्हणतोय मी. पण पण प्रॉपर हा, काउन्सिलिंग मध्ये पण आपण मॅक्झिमम वेळेस थेरपी वापरत नाही. हा, त्याचं परसेप्शन आपण चेंज करण्याचा प्रयत्न करतो हा, त्याचा, करतो ते की करतो त्या त्या नाही. परसेप्शनमुळे त्याला सॅडनेस किंवा त्याला एन्झायटी किंवा डिप्रेशन मध्ये आहे ते ड्यू टू त्याच्या ब्रेन मध्ये काही चेंजेस नसतात, पण त्याचं परसेप्शन चेंज असतं आणि एक्झॅक्टली त्याचं एक्झॅक्टली. आपण चेंज करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेस ते इझिली काउन्सिलिंग होऊन जातं. त्याच्याने नाही झालं तर आपण मग सायकोथेरपी वापरतो तिथे. हो सर. येस. ओके. तर सायकोथेरपीमध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्हिस्ट चा थेरीचा आपण वापर करतो किंवा करू शकतो. मग कसं आता जसं सांगितलं की यूज अ करेक्ट और फॉल्टी जे बिहेवियर आहेत, थॉट आहेत, परसेप्शन्स आहेत, ते क्लिअर करण्यासाठी आपण याचा सायकोथेरपीचा आपण वापर करतो. आणि सायकोथेरपी वापरताना पण आपण कन्स्ट्रक्टिव्ह थेरीचा आपण तिथे वापर करत असतो. पुढचं जे आहे की युजर एक्सपिरियन्स डिझाईन. आता हे युजर एक्सपिरियन्स डिझाईन असं आपण म्हणतोय, तर काय असेल हे? डिझाईन. आपण वरती डिझाईनशी रिलेटेड काहीतरी शब्द आपल्याकडे येऊन गेलाय वरती, त्याचा आपण इथे वापर करतो. येस श्याम सर.
सर नाही, माझं लक्ष नव्हतं सर. अच्छा, सॉरी. नाही तुम्ही हँड केला असल्यामुळे मी तुम्हाला विचार. नाही नाही, तो जुना पहिलाच होता सर. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक. येस स्वप्नील सर. तर युजर एक्सपिरियन्स म्हणजे आपण एखादी वस्तू हाताळत असताना आपण ते हाताळताना आपण किती ऑब्विसपणे त्या गोष्टी हाताळतो याच्याशी असलेला अनुभव म्हणजे युजर एक्सपिरियन्स. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण ऑटोमोबाईल चालवत असतो, कार चालवत असताना काही गोष्टी असतात त्या नकळतपणे आपण ऑपरेट करत असतो. फॉर एक्झाम्पल, ब्रेक असेल, क्लच असेल किंवा हँड गिअर्स असतील. तर हे ना मनुष्याच्या ऑब्विस हालचाली ज्या असतात त्याप्रमाणे प्लेस केलेल्या असतात त्या सिस्टममध्ये. तसंच मोबाईल जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा काही गोष्टी मोबाईलवर इंटेन्शनली अशा प्रकारे लोकेट केलेल्या असतात की आपण त्या स्वाभाविकपणे हाताळू शकतो. तर हा जो अनुभव असतो त्या तो अनुभव लक्षात ठेवून डिझायनर जेव्हा एखादी सिस्टम किंवा वस्तू डिझाईन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. याला म्हणतात युजर एक्सपिरियन्स, जेणेकरून त्याचा ते वापरण्याचा अनुभव चांगला होऊ शकेल. एकदम करेक्ट सर. स्वप्नील सरांनी युजर एक्सपिरियन्स डिझाईनचं खूप छान असं एक्सप्लेनेशन किंवा आपल्याला एक सगळ्यांना एक सांगितलं, त्याचं उदाहरणासहित त्यांनी सरांनी सांगितलंय. थँक्यू स्वप्नील सर. अजून कोणाला? येस अपर्णा मॅडम, आपण हात वरती केला होता. सर बेसिकली कुठल्या म्हणजे एखाद्या प्रॉडक्ट डिझाईन करत असताना मग ते कुठल्याही क्षेत्रातलं प्रॉडक्ट असू शकतं, एखादी वेबसाईट असू शकते, एखादं खेळणं असू शकतं, गाडी असू शकते. तर ते कोण वापरणार आहे त्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याला वापरण्यासाठी ते सुयोग्य होईल आणि सहजपणे वापरता येईल अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा डिझाईन केलं जातं तेव्हा ते कन्स्ट्रक्टिव्ह युजर एक्सपिरियन्स डिझाईन असतं असं म्हणायला हवं. किंवा अशा प्रकारचं युएक्स डिझाईन हे जास्त सुलभरित्या वापरलं जातं आणि सहज पॉप्युलर होतं इन जनरल इंडस्ट्रीमध्ये. एक्झॅक्टली करेक्ट मॅडम. जसं इथे त्यांनी म्हटलं की युजर एक्सपिरियन्स डिझाईन मध्ये याचा वापर होतो. आपण म्हणतो की व्यक्तीचा स्कीमा हा अगोदरच तयार झालेला असतो त्याच्या ब्रेनमध्ये. जे पिक्चर्स इमेजेस आहेत ते बऱ्यापैकी एखाद्या गोष्टीविषयी जास्त ज्यावेळेस एखादी व्यक्ती डिझाईन्स तयार करतो, जसं स्वप्नील सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं की ते त्याच्यामध्ये आपला जो एक्सपिरियन्स आहे पास्ट, की त्याच्यातून अजून ते चांगलं कसं करू शकतो, नवीन अजून वेगळं, की वेगळं जर पाहिलं तर वेगळा अजून एक्सपिरियन्स आहे, की वेगळं पिक्चर्स तर या दृष्टिकोनातून खूप छान दिसत होतं. पण आता जर त्याला तो एक्सपिरियन्स किंवा तो वेगळी डिझाईन तर आपण आत्ताच्या डिझाईन मध्ये जर वापरला तर तो अजून छान दिसेल. म्हणजे जो दुसरा याचा असलेला पास्ट एक्सपिरियन्स किंवा त्यांनी त्यांनी पाहिलेलं जे पिक्चर आहे, ते दोन इमेजेस झाले, दोन गोष्टी एकत्र करून इंटिग्रेटेड करून वेगळं काही तयार होतंय का ते अजून तयार करणं, ज्याला आपण कल्पकतेने काय म्हणतो वगैरे, असं तयार करून तिथे ते वापरतात. पुढचा आहे कल्चरल डिफरन्सेस. आता कल्चरल डिफरन्सेस मध्ये आपण काय कन्स्ट्रक्टिव्ह थिअरीचा काय तिथे वापर होतो. आपण एक शब्द वापरला होता याच्यामध्ये, कन्स्ट्रक्टिव्ह कसे थॉट्स कन्स्ट्रक्टिव्ह होतात, त्याला कशा कशाचा होतो. कल्चर म्हटलं की काय? तेच अपर्णा मॅडम. अ, आपण कुठल्या समाजामधून आलेलो आहोत त्याच्यानुसार बरेच आपले कल्चरल नॉर्म्स ठरत असतात. आणि कल्चरल डिफरन्सेस म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं, त्याच्यामुळे युकेची जी पद्धत आहे की जो कोणी बॉस असेल त्याला सर किंवा मॅडम म्हणायचं. पण तेच युएस मध्ये पद्धत आहे की त्याला नावानी फर्स्ट नेमनी डायरेक्टली हाक मारतात. तर दिस इज वन काइंड ऑफ कल्चरल डिफरन्स इन कॉर्पोरेट वर्ल्ड. आणि हे ह्याच्यामध्ये सहज लक्षात येतं की डायरेक्ट नावाने आपल्याकडे हाक मारली तर आपल्याला असं वाटतं की अरे किती उद्धटपणे वागतोय. पण तेच युएस मध्ये गेलात आणि तुम्ही जर त्याला सर मॅडम करायला लागलं तर असं वाटतं की अरे काय हे तुम्ही म्हणजे कुठल्या कल्चरमधून आलेला आहात. वेन ऑल आर इक्वल, तर ऑर्थोडॉक्स माइंडसेट नाही असं अशा पद्धतीचं एक जस्ट उदाहरण आठवलं. सो याच्यानुसार आपल्याला कळू शकतं की कशा पद्धतीची जडणघडण आपली समाजामध्ये झालेली आहे. त्याच्यानुसार आपलं कल्चर तयार झालेलं असतं आणि त्याच्यानुसार मग डिफरन्सेस पण तयार होतात असं वाटतं सर. येस करेक्ट मॅडम. अजून कोणी? हा सुप्रिया मॅडम.
सर कल्चरल डिफरन्समध्ये आपण असं म्हणू शकतो का की म्हणजे आपली बोलण्याची पद्धत म्हणजे आता जसं मॅडम मगाशी म्हणाल्या तसं बाहेरच्या देशातली बोलण्याची पद्धत किंवा आपली बोलण्याची पद्धत किंवा इव्हन आपल्या भारतामध्ये सुद्धा इतके विविध संस्कृती आणि भाषा आहेत तर त्याचा जो कल्चरल डिफरन्स आहे त्याच्यामुळे विचार करण्याची पद्धत म्हणा किंवा आपण गोष्टी कशा परसिव्ह करतो एखाद्या एक्सपिरियन्स मधनं किंवा काय ते पण कल्चरल डिफरन्स मध्ये आपण घेऊ शकतो का? घेऊ शकतो ना मॅडम. जसं आता मॅडमनी सांगितलं, अपर्णा मॅडमनी, हा की आता त्यांनी जे हो उदाहरण दिलं की ब्रिटनमध्ये सर मॅडम म्हटलं तर झालेली कृती हा किंवा बोलले गेलेले शब्द सारखे आहेत, तर तिथे ते ओके त्याच ह्याच्याने पाहतात. पण कल्चर बदलतं. अमेरिकेच्या US कल्चरला तेच सर मॅडमला ते काय म्हणतात की कुठून आला बुवा हे, मग त्याच्या ते घेताना त्याचं सेम वाक्याचं ते इंटरप्रिटेशन वेगळं करतात, त्याचं परसेप्शन वेगळं होतं की कुठून आलात, काय आलात, हे वेगळं हा का बोलत आहेत. असं म्हणजे कल्चर बदललं की वस्तूचं परसेप्शन म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार व्यक्तीचं परसेप्शन हे बदलत असतं. जसं आपण मी पाठीमागे तुम्हाला एक एक दोन उदाहरणं पण दिली होते, त्यानुसार त्याचे परसेप्शन बदलतात. काही ठिकाणी काही गोष्टी कडे पाहण्याचं एका सामाजिक ठराविक कल्चरमध्ये त्याला एक्सेप्टन्स असतो, सेम हो सिच्युएशनला दुसऱ्या ठराविक कल्चरमध्ये त्याला विरोध असतो. हो तर बरोबर दोन्ही बरोबर म्हणजे घटना तीच आहे, पण कल्चर बदललं की त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं परसेप्शन, त्याला वेगळ्या पद्धतीचा अर्थ लावले जातात. म्हणून ओके कन्स्ट्रक्ट थेअरीचा आहे म्हणून त्यांनी ते दिलंय. मग हे कशाच्या बेसवरती, तर कॉन्टेक्स्ट इफेक्ट जो आहे, आपण म्हणतो कॉन्टेक्च्युअल इफेक्ट आपण म्हटलं होतो, रेफरन्स कॉन्टेक्च्युअल इफेक्ट, त्याचा इम्पॅक्ट कन्स्ट्रक्टिव्ह थेअरीचा इथे तिथे होऊन तिथे त्याचा उपयोग होतो. येस अपर्णा ओके मॅडम. ओके सर. येस. आणखी एक जस्ट उदाहरण आठवलं म्हणून सांगते सर. हिंदी म्हणजे हिंदी आपण बोलतो ती हिंदी वेगळी आणि लखनौमध्ये बोलली जाणारी हिंदी वेगळी. आपण सहज आपल्यापेक्षा लहान मुलाला तुम कैसे हो वगैरे असं म्हणतो, पण लखनौमध्ये तिथे जर तुम्ही तुम म्हणलात तर ते तुम्हाला बोलण्याची अदब नाही असं समजलं जातं आणि मग तिथे ते म्हणतात की तुमची हिंदी काय म्हणतात लहेजा नाही है आपके पास, या हिंदी की भाषा का रिस्पेक्ट नाही करते हो, असं असं म्हणतात ते. एक्झॅक्ट. तर नाही नाही, आता म्हणजे बऱ्याच वेळेस हिंदीचे लोक पण जे आहेत किंवा हा प्रॉपर हिंदी शिकलेले, ते म्हणतात की आपल्या हिंदीमध्ये तुम हा शब्दच नाही आहे. नाहीये. येस त्यांनी येस तिथे. हा आपण तो क्रिएट केलेला आपला बोली भाषेतला शब्द आहे हो तो, म्हणून ते आप म्हणतात. आप हा शब्द येतो तिथे. हो तर त्या म्हणजे तुम्ही काय पद्धतीची हिंदी बोलता याच्यावरून पण साधारण आडाखे बांधले जातात की तुम्ही कुठल्या भागातनं आलेला आहात. एक्झॅक्टली. तर हे कल्चरल डिफरन्स मधचं एक चांगलं उदाहरण होऊ शकतं. येस येस मॅडम, गुड. थँक्यू मॅडम. अजून कोणाला नाही ना? बाकीच्यांनी पण बोलावं, असं असं वाटू नये की ठराविकच जण बोलतायत, आम्हाला बोलायला चान्स नाही मिळत. आपल्याकडे आपण सगळे बोलू शकतो. हा, Vivo V2355 वाले बोलू शकतात, Vivo 123 वाले भी बोलू शकतात, सगळेच बोलू शकतात हा आपल्याकडे. म्हणजे मोबाईलने बोलणं अपेक्षित नाहीये, माणसांनी बोलणं अपेक्षित आहे. हा. येस मिळेल मॅडम. हॅलो सर. एक मला उदाहरण द्यायचं आहे की अरब कंट्रीमध्ये आहे ना उर्दू लँग्वेज आहे. ते आपल्या विरुद्ध लिहितात आणि आपल्या विरुद्ध परसेप्शन करतात. तर मागे एक अशी आवाज येतोय ना सर? हो, येतोय येतोय मॅडम, बोला. हा, एक अशी कोल्ड्रिंकची ऍड होती. त्याच्यामध्ये तो माणूस येतो, पडलेला माणूस आहे तो, कोल्ड्रिंक पितो आणि उड्या मारत निघून जातो. पण ती अरब कंट्रीमध्ये जेव्हा ती ऍड त्यांनी दाखवली, त्याच्यामध्ये असं ते उलट त्यांनी हे केलं परसेव की माणूस उड्या मारत आलेला आहे, ते कोल्ड्रिंक पिलेलं आहे आणि मग तो पडलेला आहे आणि त्याच्यानंतर ते कोल्ड्रिंक तिथे चाललंच नाही. म्हणजे असं कल्चरल डिफरन्सनी चेंज होऊ शकतो माणसांच्या ह्याच्यात. बरोबर. बस एवढंच सांगायचं होतं. येस 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 मॅडम. म्हणजे उर्दू आणि आपल्या इथे लँग्वेजचा हिशोबाने तुम्ही सांगितलं, छान कल्चरच्या याच्याने. गिट पुढचा आपला आहे परसेप्च्युअल फेनोमेना अँड इल्युजन. परसेप्च्युअल फेनोमेना ज्या आपण परसेप्शन करतो ना, त्याच्यातल्या त्या घटना, आणि इल्युजन म्हटलं आपण भ्रम. भ्रम तयार होतो. आता आपण म्हणजे काही उदाहरणं जे घेतले इतके दिवस किंवा घेतल्यापासून, मला वाटतं ती सगळी भ्रमाचीच उदाहरणं होतीत, असं मला वाटतंय. होतीत, भ्रमाचीच होतीत ना? किंवा आपण म्युलर लायरचा एक्सपेरिमेंट केला.
म्युलर लायर इल्युजनच आहे ना. अरे आपण केला का नाही म्युलर लायर? आवाज येतोय माझा? हा, मग कोणी काही बोलत नाही म्हणून मला प्रश्न पडला की आवाज जातोय की नाही. ठीक आहे. परसेप्च्युअल फेनोमेना जर याच्याविषयी बोललं की काही ज्या परसेप्च्युअल फेनोमेना आहेत किंवा काही असतात ते आणि इल्युजन्स आहेत हे व्यक्तीच्या सेन्सेशनल किंवा कॉग्नेटिव्ह प्रणाली ज्याला आपण म्हणतो किंवा प्रोसेस त्याला म्हणतो ना, कॉग्नेटिव्ह सिस्टम जर सेन्सरी अँड कॉग्नेटिव्ह सिस्टीम हे कसं कार्य करतं, कशा प्रकारे ते चालतं त्याबद्दल एक महत्वाचं नॉलेज किंवा इंटरनल व्ह्यू देण्याचं काम आपल्याला हा परसेप्च्युअल फेनोमेना आणि इल्युजन्स हा एक आपल्याला करत असतात. म्हणून बऱ्याच वेळेस मग काय असतात की अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असेल ना, तिच्या सुद्धा जिथे आपण इथं म्हटलोय की द परसेप्च्युअल इल्युजन रिव्हेल्स द मेकॅनिझम अँड प्रिन्सिपल द अंडरलाईन ह्युमन परसेप्च्युअल एक्सपिरियन्सेस. चौथे सेमेस्टर वाला जो किताब व्यक्तीच्या ज्या घटना असतात किंवा हे असतात त्याचं जे इनपुट जटिल अशा ज्या घटना असतात त्याचा अर्थ निर्णय म्हणजे त्याला इंटरप्रिटेशन करण्याचं आणि त्याच्यावर परिणाम करण्याचं काम खरं तर ह्या गोष्टी करत असतात. मग त्याच्यावरती परसेप्च्युअल कन्सिस्टन्सीचा मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की उपयोग त्याचा इम्पॅक्ट होत असतो. त्यानंतर डेप्थ परसेप्शन, परसेप्च्युअल हे आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत की ते नेमकं काय आहे, त्याचा इम्पॅक्ट होत त्याच्यानुसार व्यक्तीचा ज्या परसेप्शनचा जो पाया आहे तो रचला जातो, त्याचं मेकॅनिझम तयार होतं, त्याचे प्रिन्सिपल्स तयार होतात. हे त्याच्यातून या 3 घटना वेगवेगळ्या घटनांमधून ज्या आपण आता म्हटलं परसेप्च्युअल कन्सिस्टन्सी, डेप्थ परसेप्शन, परसेप्च्युअल इल्युजन्स यातून तो पॅक होत असतो, याच्यातून तो पाया भक्कम होत असतो. मग परसेप्च्युअल कन्सिस्टन्सी काय आहे तर आपण परसेप्च्युअल कन्सिस्टन्सी वरती सुद्धा एका ठिकाणी आपण पाहिली होती, मला वाटतं है ना, सॉरी परसेप्च्युअल कॉन्स्टन्सी. याच्यामध्ये काय आहे की जे आपण परसेप्शन करतो एखादी गोष्ट, आता आपण एक्स वाय झेड आपण गोष्ट घेतली, इमेज घेतली आणि त्याच्या विषयीची आपण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, ती माहितीला अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. ते करत असताना जे संवेदनात्मक परिस्थिती बऱ्याच वेळेस बदलते ना, सेन्सेशनल व्ह्यूज त्याचे एन्व्हायरमेंट त्याचे बदलतात, तरीही त्या गोष्टींबद्दलची है ना माहिती किंवा त्याचे ट्रेट्स असतील, त्याचे गुण असतील ते बदलत नाहीत. ते त्याच्याविषयीचं परसेप्शन हे तसंच असतं. जसं आपण पाण्याची बॉटल घेतली, आता एक्स वाय झेड माझी पाण्याची बॉटल आहे, त्याच्या ती पाण्याची बॉटल आपण कुठेही कशीही कधीही आपल्याला दाखवली तर त्या पाण्याच्या बॉटल विषयीचं आपलं जे त्याच्याविषयीचं परसेप्शन आहे, तिला आपण पाण्याची बॉटल म्हणून जे मिनिंग आपण दिलेलं आहे ते मिनिंग कायम स्वरूपी तेच राहणार आहे, ते बदलणार नाहीये. किंवा आपण आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो आहोत, त्या व्यक्तीचं नाव, त्याचं फेस आपल्या कडे सतत तेच राहणार आहे. मग ती कुठल्याही परिस्थितीत राहिली, आज महाराष्ट्रात आहे, उद्या बाहेर देशात गेली, काय गेली, आपल्याला तिकडे भेटली, तरी त्या व्यक्तीविषयीचं असलेलं आपलं परसेप्शन हे आपलं स्थिर किंवा तसंच असतं, ते बदलत नाही किंवा कुठलीही परिस्थिती त्याला बदलू शकत नाही. म्हणून हा एक त्याचा एक आपल्याला महत्वाचा आपण करतो. आणि त्याच्यावरती काही त्याच्या काही सबस असे काही फॅक्टर आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट काही करतात. तर ह्या परसेप्च्युअल कन्स्टन्सीमध्ये साईज कन्स्टन्सी म्हणजे जे साईजेस आहे, आकार आकार जो असतो, आकाराचा की व्यक्तीचा जो आकार असतो, म्हणजे एखाद्या तुम्ही जे एक पाहतात, एखादी व्यक्ती तुमच्या ओळखीतली किंवा एखादी ऑब्जेक्ट असेल किंवा एखादी आता आपण पाण्याची बॉटल म्हटलो, पाण्याची बॉटल असेल, त्याचा आकार आहे, त्याचं वस्तुमान आहे, ते ठराविक असायला आणि ते तसंच ते राहणार. मग वस्तू आपण जे म्हटलो होते की वस्तू जवळ किंवा दूर जर नेली आपण तर तिच्या आकाराचं ग्रहण आपल्याला बऱ्याच वेळेस बदलतो. म्हणजे आपल्याला जर बदलतो हे आपल्याला वाटतं, पण आपल्याला ते माहिती असतं की तिचा आकार तोच आहे. आपण एखाद्या मोठ्या उंच भागावरती आहोत, म्हणजे आपण घाटातून ज्यावेळेस प्रवास करत असतो त्यावेळेस आपण घाटाच्या उंच याच्यावर गेलो आणि आपण खाली ज्यावेळेस दुसरा रोड पाहतो तर खालून येणारे जे वाहनं असतात ते आपल्याला छोटे छोटे दिसतात. किंवा आपण एखाद्या डोंगराळ भागावर गेल्यावर खालची जे घरं आहेत किंवा झाडं आहेत ते आपल्याला छोटे छोटे दिसतात. पण आपण ऍक्च्युअल समज करताना आपण असं म्हणतो का की नाही नाही, झाडं ही एवढी एवढीच आहेत बरं का, बदलली, झाडाचा आकार बदलला आहे.
आपल्याला दिसताना जरी छोटी दिसलं तरी आपला माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये ते त्याचा जो आकार आहे तो आकार कायमस्वरूपी फिक्स असा आपल्याला माहिती आहे की आपण वर कशामुळे ते लहान दिसतात, तर आपण तिथून लांब आलेलो आहोत, आपण तिथून वर आलेलो आहोत, म्हणून ती आपल्याला त्या डिस्टन्समुळे ते आपल्याला लहान दिसतं. पण ऍक्च्युअल त्यांचं साईज आहे तो तितकाच आहे, तो कमी जास्त होत नाही. याचं एक डोक्यात आपल्या प्रॉपर एक काय म्हणतात त्याचं स्कीमा तो आपल्या कायमस्वरूपी तयार झालेला आहे. जरी आपण आता इथं जे कारचं उदाहरण त्यांनी दिलंय की कार दूर गेल्यावर त्याची जी इमेज आहे ती आपल्या रेटिनावरती पडते आणि ती लहान दिसते, तरी आपल्याला हे माहिती आहे की ती लहान दिसत जरी असलं तरी ऍक्च्युअल आकार त्याचा जो आहे तो तोच आहे. मग मेंदू अंतराशी तो संकेत असतो, मेंदूला त्या प्रॉपर आपल्याला माहिती असतं. याप्रमाणे साईज कन्सिस्टन्सी साईज स्थिर असतो, म्हणून त्याचा परसेप्च्युअल कॉन्स्टन्सी मध्ये या साईज कशी असते हे असतो. पुढचा जो आहे त्यांनी दिला शेप, म्हणजे है ना. मग ते शेप म्हणजे एखाद्या बॉटल आहे ना, किंवा एखादी वस्तू आहे, तर वस्तू कोणत्याही कोणातून पाहिली तरी तिचं परसेप्शन किंवा त्याचं आकारमान आपल्याला कसं दिसतं, स्थिर दिसतं. आकारमान म्हणतोय आपण, आहे ना. त्याचा शेप जो आहे, त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला तसं स्थिर सर दिसतं. मग बऱ्याच वेळा ते अर्ध जरी दिसलं तरी आपल्याला माहिती आहे की अर्धवट जरी दिसतंय तरी तो पलीकडच्या साईडने ते पूर्ण आहे. म्हणजे आपल्याला अर्धीच बाजू दिसते म्हणून ते अर्धच आहे असं नाही. आपण डोळ्याने प्रत्येक गोष्ट पाहिलं की आपल्याला पुढचंच दिसतं, ते मागचं काही दिसत नाही. पण तरी आपण म्हणत नाही की हे अर्धच आहे, आपल्याला माहिती आहे की त्याच्या पाठीमागे पण ती वस्तू पूर्ण आहे. म्हणून त्याच्याबद्दलचं पूर्ण असं नॉलेज, पूर्ण ज्ञान आपल्याला याच्यामध्ये होत असतं. त्याचबरोबर कलर कन्सिस्टन्सी आपण म्हणलोय. द कलर कन्सिस्टन्सी मध्ये काय आहे की कोणत्याही कोणातून पाहिलं तरी त्या व्यक्तीचा जो कलर आहे, त्या गोष्टीचा, त्या वस्तूचा, त्या ऑब्जेक्टचा जो कलर आहे तो आपल्याला तोच दिसतो, तो बदलत नाही, कलर बदलत नाही. म्हणजे आपण व्हाईट शर्ट जर आपण घातला आहे, जर पाहिलं तो व्हाईट शर्ट आपण सूर्यप्रकाशात सुद्धा तो व्हाईटच दिसतो, ट्यूबलाईट मध्ये पण तो व्हाईटच दिसतो. हा, म्हणून दोन्ही ठिकाणी तो सारखाच दिसतो. म्हणून त्याचा जो ब्रेनवरती किंवा रेटिनावरती जो इम्पॅक्ट होतो कलरचा तो व्हाईट म्हणूनच होतो, त्याच्यात बदल होत नाही. ब्राईटनेस त्याला आपण म्हणतो, म्हणजे बऱ्याच वेळेस जे लाईट असतो त्याची तीव्रता असते ना, त्याचा रेंज असते ती बदलते, कमी जास्त होत असते ब्राईटनेसची. पण तरी पण त्याचा जो आपण म्हणतो की तो ब्राईटनेस कमी पण जरी जास्त झाला तरी आपल्याला माहिती की थोड्या वेळासाठी जरी केळा पण आला तरी तो येणार आहे. जसं आपण सूर्याचाच ब्राईटनेस घेतला की आता पाहिले की पावसाळ्यामध्ये कसं असतं, सूर्य दिसतो आणि अचानक ढग येतात. पण मग ढग आलेत म्हणून सूर्याचा तो ब्राईटनेस आहे तो कमी झालेला आपल्याला दिसतो का? नाही. आपलं भले थोड्या वेळासाठी सावली दिसते पण आपल्या हे डोक्यात आहे की हे गेल्यानंतरून सूर्याचा तो ब्राईटनेस आहे तो पुन्हा येणार आहे, हे ढग निघून गेल्यानंतरून. म्हणजे हे याच्या समज जो स्थिर आहे ते सूर्याचा ब्राईटनेस त्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर डेप्थ परसेप्शन म्हणजे एखादी खोल असते ना, जागा म्हणजे खोली. बऱ्याच वेळेस काही जणांना जर डेप्थ परसेप्शन मध्ये प्रॉब्लेम आला तर त्यांना एखादी गोष्ट किती खोल आहे याचा अंदाज बऱ्याच वेळेस येत नाही. आपल्याला पण बऱ्याच वेळेस चालताना अंधारामध्ये अचानक पाय गेला की त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. पण रोज आपण तो खड्डा आपण रोज ये जाय करत आहोत, त्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे. की रोज आपण तो हे आहे इथं आपल्याला पास नॉलेज त्याचं आहे की इथे या जागेवर खड्डा आहे. मग आपण अंधारात सुद्धा तो ती जागा आली की आपण सांभाळून व्यवस्थित त्याचा अंदाज घेऊन आपण पुढे जातो, त्याच्या खोलीचा अंदाज आपल्याला येऊन आपण पुढे जात असतो. म्हणजे काय, तर आपल्याला तो पास्ट एक्सपिरियन्स आलेला असतो, म्हणजे आपलं डेप्थ त्याची जे आहे त्याची एखाद्या गोष्टीचं. त्याचबरोबर आपण ते अंतर पाहिल्यानंतर याच्या डेप्थ परसेप्शन मध्ये अजून काय, एखाद्या वस्तूचं अंतर असेल, रोजची आपली व्यवहारातली एक गोष्ट असते. आपण घरात बसलो, अचानक लाईट गेली, अंधार आले, आणि आपल्याला आपल्या एखादी शर्ट आपल्याला उचलायचं आहे, एखादी वस्तू आपल्याला उचलायची आहे. अंधारात पहा की आपली आई असते किंवा गृहिणी असते स्वयंपाकघरात, अंधार जरी झाला तर ती बरोबर तिला जो डब्बा पाहिजे असतो त्या डब्यात तो डब्बा काढते आणि त्या डब्यातून व्यवस्थित ही वस्तू काढते. म्हणजे हे अंतर आहे, ते अंतर झालं, ते वस्तू झालं. ते ती कशी ओळखते, तर त्या व्यक्तीचं ते डेप्थ परसेप्शन आहे. ते डेप्थ परसेप्शन हे प्रॉपर असं डेप्थ परसेप्शन हे असतं. मग ह्या डेप्थ परसेप्शन मध्ये ते करताना दोन क्यूज आपल्याला त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला दिसतात. तर मग हे मोनिक्युलर क्यूज आहे आणि एक मोनिक्युलर असेल तर दुसरा कुठला असेल?
कुठला असेल बघा खाली, बायनॉक्युलर. दोघांमध्ये मोनोक्युलर म्हणजे एक, रिक्वायर वन आईज ओनली, म्हणजे इथे एकाच त्यांनी जसं, आणि बायनॉक्युलरला रिक्वायर बोथ आईज. दोघांमधला फरक जर आपल्याला विचारला गेला तर हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला फरक आहे की मोनोक्युलर म्हणजे काय, सिंगल, आणि बायनॉक्युलर म्हणजे दोन, है ना. याचा एक महत्वाचा आपल्याला आहे की पुढच्यात रिलेटिव्ह साईज, द स्मॉलर इमेज आर इंटरप्रेट ॲज अ बिंग द फर्दर अवे. म्हणजे काय की लहान इमेज असेल, लहान फोटो असेल, लहान प्रतिमा असेल, ती वस्तू दूर असल्याचं ग्रहण आपल्याला एका मोनोक्युलर व्ह्यू मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस होत असतं. मग इंटरपोजिशन, जे इंटरपोजिशन आहे पुढचं, त्याच्या पुढचं जे म्हटलं इंटरपोजिशन एक्युलेजन, म्हणजे ज्या ज्या वेळेस ऑब्जेक्ट हे ओव्हरलॅप करत असतात ना, त्या वेळेस एक वस्तू दुसऱ्यावर अवच्छेद असते, ओव्हरलॅप करत असतात. ते ओव्हरलॅप करताना दिसल्या ते आपल्याला बऱ्याच वेळेस त्या जवळ असल्याचं आपल्याला जाणवतं, ती गोष्ट जवळ आहे असं आपल्याला जाणवत असतं. सर मीटिंगमध्ये त्याचबरोबर लाईनर पर्स्पेक्टिव्ह आपण बघतो, परसेप्शन रेषीय की एका रेषेत आहेत का, की पॅरल लाईन्स अपेअर टू द कॉन्व्हर्ज इन द डिस्टन्स, द सजेस्टिंग डेप्थ, है ना. सजेस्टिंग डेप्थ मध्ये आपल्याला दिसतात बऱ्याच वेळेस त्या सारख्या रेषा आपल्याला जवळ जवळ असल्याचं जाणवतात. त्याच्यातले की त्यालाच दोन सारख्या रेषा तुम्ही मिलर लाईन्स याच्यातच पाहिलं तर सारख्याच रेषाला फक्त एक्स्ट्रा अँगल दिलेत की ते लहान मोठ्या वाटू शकतात. टेक्चर गार्डेन जे आहे की जे त्याचं टेक्चर असतं किंवा सरफेस जो असतो तो सरफेस सुद्धा असलो तो आपल्याला बरंच त्याच्यावरून तो दूर लांब व्यवस्थित धुसर असे ते आपल्याला दिसत असतात. आणि बायनोक्युलर क्यूज मध्ये तेच आपल्याला कसे दिसतात, बायनोक्युलर व्ह्यूला जर आपण नीट त्याचं पाहिलं तर दोन्ही डोळे जे असतील, दोन्ही डोळे जे असतील तर दोन्ही डोळे मिळणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्यांच्यात कमी जास्त दोन्ही डोळ्यांच्या क्वालिटीनुसार म्हणा, दोन्ही डोळ्यांच्या क्षमतेनुसार म्हणा, किंचित फरक हा बऱ्याच वेळेस असू शकतो आपल्या दोन्ही डोळ्यांमध्ये. आपण जर नीट पाहिलं की दोन्ही डोळ्यांमध्ये सारखीच क्षमता बघण्याची नसते, किंचितचा फरक दोन्ही डोळ्यांच्या त्या बघण्याच्या आपल्या ॲबिलिटीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या असते त्या विजन मध्ये. म्हणून आपल्याला ते तुम्ही जर दोन्ही डोळ्यांना एक एक गोष्ट, एक डोळा बंद करून बघितली, दुसरा डोळा बंद करून बघितली, तर आपल्याला कळतं की काही वेळेस थोडी अस्पष्ट दिसते किंवा दुसऱ्या डोळ्यापेक्षा या डोळ्याने व्यवस्थित स्पष्ट आपल्याला दिसतो. पण दोन्ही डोळा मिळणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्यांच्यामध्ये किंचितचा फरक हा असू शकतो. म्हणून या फरकाचा जो आपला ब्रेन आहे, मेंदू आहे, तो एकत्रीकरण करतो दोन्ही डोळ्यांनी ज्यावेळेस आपण एक पाहिलं, आणि त्याचं हे करून त्याचं डेप्थ परसेप्शन असेल किंवा अंधकार असेल याचा प्रॉपर अंदाज आपण त्या दोन्ही डोळ्यांचा वापर करून बऱ्याच लावतो. ते एका डोळ्याने बऱ्याच वेळेस ते ऍक्च्युअल होईल का नाही किंवा त्याचा प्रॉपर अंदाज लागेल का नाही सांगता येत नाही, पण दोन्ही डोळ्यांचं आपण इंटिग्रेशन करून त्यांच्या दोघातल्या क्वालिटीचं ते पाहू शकतो. म्हणजे किंचित फरक असू शकतो, तरी दोन्ही डोळ्यांच्या क्वालिटीचा बघण्याचे जे आहे क्षमता त्याचा वापर करून तो आपण अंदाज लावत असतो. डोळ्याच्या आत जे वळणे असतात ज्याला आपण कन्व्हर्जन्स असं म्हणतो, ते जवळची वस्तू पाहताना डोळे आपण पाहिलं की आपण डोळे हे आतल्या आत वळत असतात. ज्यावेळेस आपण जवळची वस्तू बघतो, म्हणजे आपण खाली बसतो खूप जवळ असतो, तर आपले ते डोळे आतल्या आत असे अंकुचन पावल्यासारखे आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतात. आणि जो भाग आहे कोण मेंदूला जो माहिती पुरवतो की जवळ वस्तू आहे, तो आपल्याला त्याच्या जवळ असल्याचा आपल्याला भास आपल्याला बऱ्याच वेळेस होत असतो. त्याचे एक्झाम्पल जे दिलंय की स्टिरो जर विधारणा किंवा व्हिज्युअल क्लिप एक्सपेरिमेंट तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी, है ना, की स्टिरोसिस मध्ये काय आहे की 3D ज्या आहे ना इमेजेस वरती हा असणारा हा एक एक्सपेरिमेंट आहे स्टिरोसिसचा. मला वाटतं तुमच्या एक्सपेरिमेंटच्या बुक्समध्ये तो तो नाही, पण व्हिज्युअल क्लिप एक्सपेरिमेंट आपल्याला आहे. तर तो आपल्याकडे व्हिज्युअल क्लिप एक्सपेरिमेंट आपल्या याच्यामध्ये तो आहे. तर तो आपण तिथे डेमॉन्स्ट्रेट दॅट द इवन इन्फंट्स कॅन परसिव्ह डेप्थ अँड आर पोर्शन अबाउट अपेअर्स ड्रॉप ऑफ. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहतो की हा जो प्रयोग आहे हा काय करतो,
लहान बाळांना सुद्धा त्याचं खोलीचं याच्या एक्सपेरिमेंटमुळे त्याचं जे डेप्थ परसेप्शन आहे किंवा त्या खोलीचा अंदाज आपण तिथे मांडू शकतो किंवा तो देऊ शकतो. त्याच्यावरती असलेला हा प्रयोग आहे. हा प्रयोग आपल्या त्या बुक्समध्ये आपल्याला आहे. आपण परसेप्च्युअल इल्युजन नेमकं आता सीचं आहे, पुढचं काय आहे ते आपण उद्या पाहू. त्याच्यामध्ये बरेच एक्सपेरिमेंट आपण काही केलेले आहेत. आपल्या बुक्समध्ये पण याच्या बेसवरती एक्सपेरिमेंट आहेत, ते आपण उद्या पाहू. असाइनमेंट सगळ्यांनी लिहायला घेतली असेलच, ती पूर्ण करा. एक 15 तारखेपर्यंत आपल्याला ती पूर्ण करून आपल्याला ती अपलोड करायची आहे. मैं फिर से इसको जो है सॉफ्ट कॉपी मैंने एक एक्सपर्ट को भेजा है, वो कोरल में कन्वर्ट ठीक आहे, आपण थांबूया. धन्यवाद. काही आपण जॉईन झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. काही असेल तर आपण बोलू शकता, नाही तर आपण थांबूया. वीसी सर से इंक्वायरी आई थी कि ये वो क्या होगा, तो अभी मैंने प्रिंटर को फोन किया तो वो फॉन्ट का प्रॉब्लम है. येस सर. तर उद्या 4 का 4:30 आपलं. सर उद्या 4:30. ओके, थँक्यू. येस येस. अभी 10 दिन 15 दिन पहले मैं गया था, फिर मैं नहीं अभी तो सबसे तो नहीं आई ना, जरूरत थोड़ी करेंगे. अभी तो उधर ही पड़ा है प्रिंटर के पास. उर्दू पे जो फॉन्ट की वजह